नमस्कार। बघा, सोलापूर पोलीस मध्ये सध्या ज्यांचं वय 18 ते 35 वर्ष आहे अशा सर्वांना या ठिकाणी काम करण्याची संधी ही मिळणार आहे। आता बघा, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणची जाहिरात निघाली मित्रांनो। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर येथील पोलीस ग्रामीण मुख्यालय या ठिकाणी जे आस्थापित पद होते ते पद भरायची भरती प्रक्रिया ही राबवलेली आहे। त्यामध्ये बघा, कुठलीही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज नाहीत। तुम्हाला डायरेक्ट जाऊन तिथे हजर राहायचे 9 तारखेला, 9व्या महिन्यामध्ये, ह्याच महिन्यामध्ये 9 सप्टेंबरला। बघा, याची जाहिरात कशी आहे, पात्रता काय आहे, सगळ्या तुम्ही गोष्टी बघून घ्या, डॉक्युमेंट बघून घ्या। बघा, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असणे बंधनकारक आहे। म्हणजे 18 लागले पाहिजे, 18 पूर्ण पाहिजे आणि 35च्या मध्ये याचं पोरांचे वय पाहिजे। त्यामध्ये मुलगा किंवा मुलगी चालते कुठलेही। आणि पुढलं आहे शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन चालतंय। पण मध्येच पोरांचं शिक्षण चालू असेल त्यांना ही योजना भेटणार नाही। त्यामुळे शिक्षण बंद असेल तरी तुम्हाला योजना भेटते। आणि पुढला विषय आहे, उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, आणि म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे महाराष्ट्रामधील, आणि त्याचं आधार कार्ड पाहिजे, त्यांचं बँक खातं आधारला लिंक म्हणजे KYC केलेली पाहिजे। उमेदवाराने कौशल्य रोजगार आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। बघा, एक पाठीमागं सिस्टम होती एम्प्लॉयमेंट करायची, त्यांची तिथं नोंद असायला पाहिजे। आणि शैक्षणिक अर्हतेप्रमाणे उमेदवाराला 12वी पास पोरांना 6,000 रुपये, डिप्लोमा ITIला 8,000 रुपये आणि पदवीच्यांना 10,000 रुपये हे त्यांना मासिक पैसे मिळणार आहेत। आणि त्यानंतर उमेदवाराकडे MSc असली पाहिजे, टायपिंग मराठी इंग्रजी 30-40 बाबतचे प्रमाणपत्र असले त्या पोरांना अधिक प्राधान्य यातून मिळणार आहे। आणि सदरील प्रशिक्षणार्थी ह्या पदावर जे काय मुलाची निवड होईल ते मुलं ह्या पदावरती फक्त एक प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला असतील। त्यानंतर बघा, आता ह्या सर्वांकडे ज्या गोष्टी असतील, या अटी जे मुलं पूर्ण करत असतील त्या मुलांनी आपलं स्वतःला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि जे इतर जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घ्यायचे आणि पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येतं दिनांक 9 तारखेला म्हणजेच 2 दिवसानंतर अलंकार हॉल इथं सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे। एकूणच ही मित्रांनो जाहिरात आहे। एक वेळेस तुम्ही डॉक्युमेंटेशन परत ऐकून घ्या। मुलगा हा 18 ते 35 वर्ष उमेदवाराचं वय पाहिजे। शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास, ITI, पदवी, पदविका आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवी, आणि शिक्षण चालू असेल तर तो योजनेला पात्र नाही। पुढला आहे, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। पुढला आहे, उमेदवाराची आधार नोंदणी असणं आवश्यक आहे। पुढे आहे, उमेदवाराचे बँक खाते आधारला संलग्न म्हणजेच KYC असावी, आणि त्यांची नोंदणी ही एम्प्लॉयमेंटला असली पाहिजे। त्या लोकांना 12वी पास 6,000 रुपये, डिप्लोमा ITI 8,000 रुपये, पदवी 10,000 रुपये त्यांना विद्यावेतन मिळेल। जर MSc टायपिंग असेल तर अशा पोरांना प्राधान्य जास्त आहे। आणि त्यांची नियुक्ती ही प्रशिक्षणार्थी म्हणून होणार आहे। आणि ह्या सर्वांनी हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आधार, पॅन, मतदान कार्ड इतर डॉक्युमेंट घेऊन त्यांनी पोलीस मुख्यालय ग्रामीण येथे अलंकार हॉल या ठिकाणी सकाळी 10 वाजता दिनांक 9/9/24 हजर राहायचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। गरजू लोकांना याचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो। आपण अशीच माहिती आणतो। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, व्हिडिओ शेअर करा, कारण हे फक्त सोलापूरसाठी आहे। असंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा जाहिराती येतील। त्यामुळे तुम्हाला तुमचं वय झालेलं असं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काम करायची संधी ही मिळणार आहे। पोलीस स्टेशनला असेल, पोलीस कुठेही असेल, पण ग्रामीण पोलीसच्या अंतर्गत। ठीक आहे।